मुख्य संपादक मी पुन्हा तुमच्याकडे वळतोय. जसं जुन्नर झालं, आंबेगाव झालं, तर खेडच्या चित्र कसं राहील आत्तापर्यंत तिथे काय घडलंय, काय बिघडलंय, किंवा तुम्हाला काय वाटतं खेडमध्ये काय चुनूक दिसेल? मी तुम्हाला आता खेड आणि शिरूर एकत्रच देऊन टाकतो म्हणजे आपला वेळ वाचेल. खेडची परिस्थिती पण अशीच झाली की खेडमध्ये जे विद्यमान महायुतीचे आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील, दिलीप मोहिते पाटलांना उमेदवारी फिक्स तर फिक्स. भलेही दिलीप मोहिते पाटील लोकांमध्ये मागच्या निवडणूक जेव्हा गेले तेव्हा ते म्हटले की माझी शेवटची निवडणूक आहे, पण यावेळेला महायुतीचे ते विद्यमान आमदार असल्या कारणाने उमेदवारी त्यांच्याच गळ्यात पडली. त्यांच्याच विरोधामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नव्हता, कारण त्या महाविकास आघाडीमध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून एवढे इच्छुक उमेदवार बापू त्या ठिकाणी झाले की त्या ठिकाणी बाबाजी काळे जे शिवसेनेचे आता त्यांना उमेदवारी मिळाली, तिथून विलास लांडेचे जे जावई सुधीर मुंगसे यांनी चांगली तयारी केली होती. म्हणजे त्यांनी अनेक उपक्रम घेतले, आरोग्य शिबिरं घेतले, कदाचित त्यांना उमेदवारी मिळते की काय, म्हणजे विलास लांडेंनी बऱ्यापैकी फिल्डिंग लावली होती त्यांच्या उमेदवारीसाठी. आणि दुसरं महत्वाचं तिथं उमेदवार होते अतुल देशमुख, मोठं नाव, माजी जिल्हा परिषद सदस्य. म्हणजे जे अतुल देशमुख 2019च्या त्या निवडणुकीत अपक्ष लढले, जसं जुन्नरला आशाताई बुचके लढल्या 50,000 मतं मिळवली, तेवढी मतं त्या अतुल देशमुखांनी अपक्ष मिळवली, 45-50,000 मतं. तर अतुल देशमुख मूळच्या भाजपचे, पण अतुल देशमुखांना ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीमध्ये घेण्यात अमोल कोल्हेंना यश आलं. कारण जागा वाटपामध्ये जागा सुटणार महायुतीला मोहितेंना, अतुल देशमुखांना भाजपची थोडी उमेदवारी मिळणार आहे. अतुल देशमुखांनी ते ओळखून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा पर्याय निवडला, तुतारीमध्ये ते आले आणि अमोल कोल्हेंचा त्यांनी चांगला प्रचार केला आणि खूप मोठी लीड या शिरूर लोकसभा मतदारसंघातली सगळ्यात मोठी लीड खेडमधून त्यांनी मिळवून दिली अमोल कोल्हेंना. म्हणजे अमोल कोल्हेंनी अतुल देशमुखांच्या उमेदवारीसाठी खूप मोठा प्रयत्न केला, पण आता अमोल कोल्हेंच्या शब्दावरती पवारसाहेब उमेदवारी देतील तरी किती देतील? म्हणजे जुन्नरला सत्यशीलला दिली, चिंचवडला राहुल कलाटेंना दिली आणि खेडलाही द्यायची का? म्हणजे या सगळ्या उमेदवारांमध्ये भोसरीचे जे सीट होतं आपलं अजित गव्हाणेंचं, ते धोक्यात येत होतं वाटाघाटीमध्ये. कारण भोसरी असेल, पिंपरी असेल, चिंचवड असेल, पवारसाहेबांनाच उमेदवारी मिळाल्या. मग इथे उभाटाला उमेदवारी कुठे आहे? या सगळा विचार करून ती जागा उभाटाला सुटली. आणि मग जो ग्राउंड रिपोर्ट येत होता त्याच्यातून बाबाजी काळेंचं नाव मतदारामधून पुढे येत होतं. म्हणून अतुल देशमुख आणि सुधीर मुंगसे किती तुल्यबळ होते, परंतु ते शरद पवारांच्या पक्षातले होते आणि जागा उभाटाला सुटणार होती, म्हणून ती जागा बाबाजी काळेला देण्यात आली. अतुल देशमुखांना बळीच गेला ना. म्हणजे ज्या अतुल देशमुखांनी एवढी तयारी केली, आज म्हणजे तो आकडा मी सांगणार नाही, पण लोकसभेला ज्या पद्धतीने खर्चाने त्यांनी अमोल कोल्हेंचं काम केलं तो आकडा खूप मोठा आहे. 70 गावचे सरपंच त्यांच्याकडे होते. एक तुल्यबळ उमेदवार असताना फक्त निर्णय महाविकास आघाडीत असल्या कारणाने त्यांना ती शरद पवारांच्या पक्षात असल्या कारणाने उमेदवारी मिळाली नाही आणि बाबाजी काळेंना गेली. पण आता पारडं जे जड दिसतंय ते मात्र दिलीप मोहितेंचं का दिसतंय? कारण दिलीप मोहिते मुरब्बी राजकारणी आहे. बाबाजी काळे किती सांगत असले की माझे नातेवाईक खूप आहे, पण दिलीप मोहितेंचे नातेवाईक जरी कमी असले तरी त्यांनी मतदार हा आपला नातेवाईक निवडला आणि मतदारासाठी ते मात्र काम करत राहिले आणि त्या अर्थाने त्यांना ती निवडणूक सोपी झाली. बाबाजी काळे एक जिल्हा परिषद सदस्य आहेत. बाबाजी काळेंचा वागणं, स्वभाव लोकांना माहिती आहे. आज निवडणुकीत ते काय वागतात, म्हणजे ज्या अर्थी दिलीप मोहिते त्यांच्यावर आरोप केला की हॉटेलची सुद्धा बिलं त्यांनी दिलेली नाहीत, म्हणजे तिथं सुद्धा डोक्याला जरी कपाळाला त्यांचा टिळा असला, ते किती रामकृष्ण हरी म्हणत असले तरी हा माणूस असा नाही, असा थेट आरोप दिलीप मोहितेंनी केला. आणि ज्या पद्धतीने जसं आपण मांडलं आंबेगाव पूर्वी काय होतं आणि वळसे पाटलांनी काय बदललं, त्या पद्धतीने पूर्वीचं खेड आळंदी काय होतं आणि आत्ताचा खेड आळंदी काय आहे याच्यात कुठेतरी वाटा दिलीप मोहितेंचा. भलाही दिलीप मोहितेंवरती अन्याय झाला, 100%. जर अतुल देशमुखांना उमेदवारी महाविकास आघाडीने दिली असते तर मी तुम्हाला आज चित्र सांगितलं असतं, दिलीप मोहितेंचा घाम निघाला असता. म्हणजे काही ठिकाणी जागा वाटप महाविकास आघाडीचं चुकलं, हाच एकमेव फटका बसतोय. म्हणजे ज्या पद्धतीने चिंचवड विधानसभेमध्ये राहुल काटेच्या जे नाना काटे असते तर जगतापांना अवघड झालं असतं, त्या पद्धतीने बाबाजी काळेंच्या ऐवजी जर का अतुल देशमुख असते तर मात्र दिलीप मोहितेंचे काही खरं नव्हतं. ही परिस्थिती स्पष्ट दिसत होती, त्यामुळे ते चित्र तिथं दिलीप मोहितेंच्या बाजूने स्पष्ट दिसतंय.